ओके रोल सर. आजचा सर्वात मोठा प्रश्न जो आता देशामध्ये गाजतोय, देशात म्हणण्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये खूप होतोय. कास्तकरी असतील, शेतकरी असतील, त्यांना डिझेल मिळत नाहीये आणि सरकार म्हणतं पुरवठा आहे. काय नेमकं तुम्ही सांगा. खोटारडे आणि बेजबाबदार लोक सत्तेत बसल्यावर कशी वाहतात देशाची आणि महाराष्ट्राची होती याचं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. तुटवडा आहे तर तुटवड्याचं नियोजन झालं पाहिजे. तुटवडा काही पहिल्यांदाच हा जगात आणि महाराष्ट्रात आणि भारतात आलेला नाही. मात्र सर्व करून सवरून नामानिराळे होणारा आणि कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारं बेजबाबदार असं सरकार आहे. फडणवीस उलट पक्षी, काँग्रेस याला जबाबदार असं म्हणतात. फडणवीस उलट पक्षी, कुठलीच टंचाई नाही अशा प्रकारचं बेजबाबदार विधान करत असताना तुम्ही नव्हेच नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी त्याच्या बाहेर यावं. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे म्हणून गजनी देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यापूर्वी आम्ही केलेल्या आरोपाला त्यांनी जो खोडून काढला होता, मात्र आता हा आरोप त्यांच्यावर कुठेतरी चिटकलेला आहे. नियोजन याचं झालं पाहिजे आणि नियोजनातून सर्वात आधी प्राधान्य जे आहे हे कष्टकरी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. त्याची एक संहिता ठरली पाहिजे आणि जो अफवा सरकारच अफवा पसरत आहे की टंचाई नाही, तर त्या अफवा न पसरवता त्यांनी जबाबदारी घेऊन याचं सुयोग्य नियोजन करावं. गेल्या काही दिवसापासून 10 दिवस झाले असेल, सातत्याने पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होती, डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. 2014 साली जेव्हा मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा क्रूड ऑइलची किंमत ही $108 पर गॅलन अशा स्वरूपाची होती आणि आजही 108 रुपयाचा आहे. मात्र त्यावेळेस 55 रुपयामध्ये मनमोहन सिंग साहेब जे आहेत हे डिझेल देत होते. ते आता त्याचा आकडा हा 100च्या घरात कुठेतरी हा चाललेला आहे. त्यामुळे क्रूड ऑइलचा भाव तसाच असताना जे मनमोहन सिंग साहेबांनी नियोजन केलं होतं त्याचीच आज या निमित्ताने या ठिकाणी आठवण येते. हा भाग पहिला. तर दुसरा जो भाग आहे तो आपण कोणत्या माणसांनी कोणाच्या किराणा दुकानातून तेल घ्यावं, सामान घ्यावं, हे जर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठरायला लागले तर आता आपण लोकशाहीत आहोत का असा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपात निर्माण होईल. अगदी तसाच भारत जे आहे सार्वभौम देश आहे आणि स्वतंत्र राष्ट्र असताना ट्रम्प आपल्याला सांगतात कोणाकडून डिझेल घ्या आणि कोणाकडून नका घेऊ. आपण रशियाकडून, इराणकडून तेल घेत असताना आपल्यावर त्यांनी लादलेली जी बंदी आहे तिचा निषेध भारतीय म्हणून आपण सर्वांनी केला पाहिजे आणि पंतप्रधानांनी न जुमानता आपला स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र बाणा दाखवत असताना उपलब्ध असेल त्या ठिकाणून क्रूड ऑइल खरेदी केलं पाहिजे. साहेब, की सध्या कांद्याचे बाजारभाव जोरात कोसळत आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर ह्याच पेट्रोल डिझेलमुळे आता अनेक ज्या काही बाजार समित्या आहेत त्यातील व्यापारी जे सांगतायत की आम्हाला हा कांदा घेतलेला पुढे पाठवता येत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने बांगलादेशाला मध्ये पंतप्रधानांच्या मित्राची रिफायनरी आहे. त्या ठिकाणातून भारतातून सर्रास त्यांना डिझेल त्या ठिकाणी बांगलादेशाला दिला जात आहे. मात्र तोच बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदत नाही. त्या संदर्भात आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाही. यापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आयाती निर्यातीच्या संदर्भातला गलथानपणाचा फटका हा कांदा उत्पादकांना, काजू उत्पादक शेतकऱ्यांना, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना, सोयाबीनवाल्यांना, कापसावाल्यांना आणि आता सरसकट सर्वांना त्याचा त्रास हा होऊ लागलेला आहे. हे नरेंद्र मोदी यांचं असणारे पाप आहे. सर, ईडीची मोठी कारवाई म्हणजे साथीदाराकडून ईडीची कारवाई करत 13.50 कोटी रुपये खात्यात जमा केल्याचा खुलासा करण्यात आलाय. अनेक नवनवीन खुलासे बोलतो अशोक खरात संदर्भात. अशोक खरात जो आहे हा एक हस्तक होता आणि तो हस्तक कोणाचा होता तर सत्ताधाऱ्यांचा होता आणि सत्ताधाऱ्यांना जवळ ठेवून ते मनी लॉन्ड्रिंगचंही काम करत होते. तर दुसरीकडे अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करून भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण तयार करत होते. याचे अनेक उदाहरणं आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामतारा नावाचं सारखंच एक सदृश्य एक कॉल सेंटर, आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर हे चालवलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने चालवलं जात होतं. दोन्ही ठिकाणचे जे SP आहेत हे पहिले मुंबईच्या लगत काम करत होते. त्यांना या जामतारा सहित या ठिकाणी त्यांची बदल्या करण्यात आल्या आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो पैसा कमवत होते तो मनी लॉन्ड्रिंग देखील खरातच्या माध्यमातून होत होतं. हा देखील आम्ही केलेला जो जुना आरोप आहे तो या निमित्ताने कुठेतरी सिद्ध होताना दिसत आहे. 26 मे परिषदेच्या निवडणुका होता, यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं किती जागा आपण लढवणार आणि किती जागांवर काँग्रेस उमेदवारीसाठी या संदर्भात आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करत आहोत. या निवडणुका भारतीय जनता पक्षाने
कशा पद्धतीने आणि कोणत्या स्तराला नेऊन ठेवला हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख अशा स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाने जो पैसा वाटला आणि त्यातून जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचा जो घोडेबाजार आहे हा भारतीय जनता पक्षाने मांडलाय. त्यामुळे या संदर्भात दुर्दैव आपल्या लोकशाहीचं की अशा निवडणुकींना सामोरं आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला जावं लागतंय. मात्र निवडणुका आहेत त्या संदर्भात आम्ही आमच्या मित्रपक्षाशी चर्चा करून या महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होईल. गोष्टीला बसताय त्यांना अद्यापही असं ठोस आश्वासन जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची राहुल गांधींची जी मागणी आहे त्या मागणीची आता योग्य वेळ आलेली आहे. जनगणना सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये ताबडतोबीनं जातीचा कॉलम टाकावा आणि जातनिहाय जनगणनेनुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि भाजपने तातडीने जातनिहाय जनगणना करावी. 11वी बॅचेस तयार झाल्या, मुलं पास झाले. 11वीची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ती रखडली आहे. नीट असतील MP असतील या परीक्षेच्या निकालांमध्ये प्रश्नपत्रिकांमध्ये घोळ करून तुंबळ पैसा कमवण्याचं रॅकेट हे आता समोर आलेलं आहे आणि याच रॅकेटचा भाग 2 म्हणजे 11वीच्या प्रवेशाच्याच वेळेस पुन्हा भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगानं हा ऑनलाईनचा घोळ सरकारने घातलेला आहे. बंधू अशोक कांद्याचं आंदोलन करताय. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते ते अडवणार आहेत. त्यांनी आव्हान केलं की सर्व पक्षांनी यात समाविष्ट व्हावं. आपण काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने आम्ही देखील सहभागी होणार आहोत.